हा कर. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव साक्षी बाबी दळवी, मुक्काम पोस्ट पिंपरी गुडीपूर शेतकरी, तालुका बुलढाणा, जिल्हा सिंधुदुर्ग. मी गायत्री स्वयंसहायता समूहाचे सदस्य आहे. माझे ग्रामसंघाचे नाव सावली ग्रामसंघ, माझ्या प्रभाग संघाचे नाव सिंधू कन्या प्रभाग संघ पिंगोळी. मी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण निवृत्तीमध्ये कृषी घेऊन कार्यरत आहे. धन्यवाद. काल आमच्या इथे मंगलमूर्ती आणि सिद्धिविनायक समूहाची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये त्यांना मी गोकृपामृत हे कसं बनवतात आणि त्याचे फायदे काय आणि तोटे काय हे त्या महिलांना मी समजावून सांगितलं. आणि त्या दोन्ही गटातल्या ताईंनी म्हणजे तिथेच त्या ताईंनी विचार केला आणि दोघांनी पण म्हणजे त्यांनी ठरवलं की आपण एकत्र करूया. आणि ते म्हणजे त्यांनी कसं ठरवलं माहिती आहे त्यांनी की आम्ही सर्वजण पैसे काढतो आणि आम्ही साहित्य घेऊन येतो, तुम्ही फक्त ताई सांगा की हे किती लिटर बनवायचं. मग मी त्यांना माप सांगितलं, 200 लिटर तुम्ही बनवलात तर तुम्हाला 2 किलो गूळ, 1 लिटर कल्चर ते मी तुम्हाला देणार आणि 2 लिटर ताक. अशाप्रमाणे ताईने साहित्य आणलेलं आहे आणि त्याप्रमाणे बनवलेलं आहे ना. आता आम्ही सुरुवात करतो. चला ताई, एकेकाने घाला. काय घालूया? एकेकाने घाला. हा, पहिला गुळ घाला. खाला सगळा आणि एका ताईने ढवळा. करा. मी बाजू ठेवते. नाही, नंतर होता. आधी गुळ ढवळाने. 2 किलो गूळ, 2 किलो ताक. गाईचा शुद्ध गाईचा. दीप्ती असं साईड एक रवाने मग बोल. गाईचा ह्याचा नाही, पिशवीचा वगैरे नाही. वहिनी, आता तुम्ही ताक घ्या. नाही घ्या. थोडा घाला. थोडा होतं. चला, दिसतंय मग हो, ताक दिसत. होय दिसत. या ताईने सांगितल्याप्रमाणे त्यांनी दही दूध हाडून आणि त्यांनी स्वतः घरी ताक छानपैकी जाड एकदम ताक बनवलेलं आहे. असं ताक आपल्याला दुकानात पण मिळणार नाहीये, पण एवढं छान बनवलंय घरगुती ताक. त्याच्यामुळे सुषमाजींचं प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढणारच. मिक्सरला लावायचं नाही आणि हाताने सगळं ते विचार डबो होतो नी मागे ताक धर. ठेवायचा किती दिवस असा? माहिती देऊ नये फक्त बनवून झाला आता माहिती. एक गोळी आड झाली गावताला जा घेऊन या. आता ह्या दोन्ही समोरल्या ताईने आता हे कल्चर बनवलेलं आहे. आता मी तुम्हाला याची ताई संपूर्ण माहिती सांगते. मी हे कल्चर आता आपलं बनवून झालेलं आहे. हे कल्चर आपण आता 7 दिवस ठेवायचं आणि ते सकाळी आपण 7 वाजता ढवळणार, ते संध्याकाळी 7 वाजता ढवळायचं, सकाळी 8 वाजता ढवळायचं, संध्याकाळी 8 वाजता ढवळायचं. असं ते 7 दिवस करायचं. आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही. झाकण तुम्ही जर ह्याच्यावर ठेवला त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही जे कसलं केलेलं द्रव्याने उचायचं ताक वगैरे त्याचा काही उपयोग होणार नाही. आता ते सुषमाजींना घुसपून सगळे ते मरून जाणार त्याचे, म्हणून झाकण ठेवू नका. याच्यावर जास्त करून तो आपलं कुठचंही सेंद्रिय द्रव आपण बनवला ते कुठच्याही सेंद्रिय द्रव्यावर आपल्याला पातळ कॉटनचा कपडा किंवा गोंडपट आपल्याला हे घालायचंच आहे. त्याच्यामुळे सुषमाजींना ऑक्सिजन घ्यायला पण चांगल्या प्रकारे मिळतं आणि चांगलं तयार पण होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण हे गोकृपा अमृत बनवलेलं आहे. याच्यामध्ये असंख्य सूक्ष्मजीव आहेत. म्हणजे त्या सूक्ष्मजीवांना नावच नाही, एवढ्या प्रकारचे असंख्य सूक्ष्मजीव आहेत. आणि ह्याच्यामुळे आपल्या शेतीमध्ये पूर्ण आणि हे फक्त 2 वर्ष तुम्ही शेतीत घाला, नाही तुमच्या शेतीमध्ये गांडूळ वाढलं तर बघा तुम्ही. आणि हे कसं घालायचं? आता आपली जमीन ही पूर्ण अशी जमिनीची धूप गेलेलीच आहे आपल्या जमिनीची. आणि आपण त्याच्यामध्ये म्हणजे आपली जमीन ही पूर्ण अशी म्हणजे खतनेची झालेली आहे. आणि जमिनीतले जे आपण खातो तेच आपल्या पूर्ण शरीरात गेलेलं आहे. आपल्या म्हणजे आपण ते एक प्रकारचं विषच खातो, पण आपल्याला सगळं विषमुक्त करायचं आहे. मग हे कसं करायचं? आता हे तुम्ही शेतात तुम्ही घातलात ना, एका गुंठ्याला तुम्हाला हे 50 लिटर घालायचं आहे. मग आपल्याला एवढं शक्य नाही, तुम्ही 30 किंवा 20 लिटर घातलात तरी हरकत नाहीये. पण हे कसं घालायचं? आता तुम्ही 10 दिवसांनी तुम्ही जर युरिया मारलात, कुठचंही खत मारलात, तर 10 दिवसाचे गॅप टाकायचे. मग 10 दिवसानंतर तुम्ही हे गोकृपा अमृत घालू शकतो. असं आपण करायचं, कारण आपल्या जमिनीला खताची लागण झालेली आहे. ती हळूहळू कमी करण्यासाठी आपण हे असं करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये ॲरोबिक हे सूक्ष्मजीव आणि अनॲरोबिक हे सूक्ष्मजीव आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? ॲरोबिक म्हणजे ऑक्सिजन युक्त, म्हणजे ऑक्सिजन घेणारे सूक्ष्मजीव आहेत. आणि ऑक्सिजन विरहित म्हणजे ऑक्सिजन न घेणारे याच्यामध्ये सूक्ष्मजीव आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला तोटा काही होणार नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे कशी आहे? ह्याच्यामध्ये तुम्हाला 99% हे सूक्ष्मजीव आहेत. 99% सूक्ष्मजीव हे आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे काम करणार आहेत. आणि फक्त 1% हे सूक्ष्मजीव 1% सूक्ष्मजीव हे
आपले 99% सूक्ष्मजीव आपले आपले हे हे आहेत मित्र आहेत आपले. लक्षात ठेवा 99%. म्हणजे 1% हे आपले शत्रू असं आपण समजायचं नाही, पण ते पण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करणार. पण 99% सूक्ष्मजीव ह्याच्यामध्ये काम करणार आहेत ना, ते 1% ह्याला ते घाबरणार पण नाही आहेत. एवढं आपल्या शेतीमध्ये चांगलं काम होणार आहे. समजलं? आणि तुम्हाला काय प्रश्न आहे ते विचारू शकतात मला. विचारा तुम्हाला, म्हणजे माडांना किती घालायचं आहे, कुठचं झाड, आपलं नाजूक पण झाडं असतात, आपल्या कुंडीतली पण झाडं असतात, सगळ्यात मी विचारू शकता तुम्ही. हा, फुलझाडांना घालायचं, पण ते केवढं घालायचं, ते मिलीमध्ये घालायचंय. आता तुम्ही 1 लिटर पाणी घेतलात ना, तर त्याच्यामध्ये मला 5 मिलीच हे घालायला पाहिजे. 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिली, म्हणजे ह्याची एवढी आणि हे एवढी याच्यामध्ये पावर आहे. आणि दुसरी गोष्ट मध्ये हे 3 महिने येतं आणि 3 वर्ष टिकतं. ते 3 वर्ष कसं, आता तुम्ही हे करून जरी वर्षभर जरी ठेवलात ना, तरी तुम्हाला याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारचे कलर बदलणार आहेत. म्हणून घाबरायचं नाही. याच्यामध्ये लेमन कलर, हा आपला लेमन कलर झालेला आहे. दुसरा कलर याच्यामध्ये ऑरेंज कलर होणार आहे. तिसऱ्या कलरमध्ये काळसर कलर होणार आहे. आणि तिसऱ्या कलर याच्यामध्ये पिवळा असा कलर होणार आहे. अशा याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारचे कलर आहेत. आणि तुम्ही आता तुम्हाला म्हणजे लगेच माहिती मी तुम्हाला सांगून टाकते मी ती कशाला. तर तुम्ही आता म्हणजे घाबराल वगैरे, बाबा याच्यातून कलर बदललाय, आता खराब झालं की काय, मग तसं काही होणार नाहीये. कारण त्याच्यात सूक्ष्मजीवांचे प्रमाण जास्त होऊन ते ना जास्त पॉवरचं बनतं ते. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरच हे सगळं सांगून ठेवते मी. समजलं? कळलं ना? हे बनवताना प्लास्टिकच्या ड्रमात बनवायचं, हा, प्लास्टिकच्या ड्रम मध्ये बनवायचं. स्टीलच्या टाकीत नाही कशातच नाही बनवायचं. 200 लिटरची टाकी आहे त्याची. नाही, थोडं बनवलंय, बरोबर विचारलं. थोडं बनवलं. ते म्हणजे कसं, स्टीलच्या लोखंडाच्या काहीच बनवायचं नाही. त्यात ते हे असतात ना, कण असतात ना, ते मग ह्याची पूर्ण वाट लागणार. त्याच्यामध्ये काहीच बनवायचं नाही. कलरचे बादले असले ना त्याच्यात बनवलाय तरी येतात. कलरची बादली असते, त्याच्यातून बनवायचं. 500 लिटरचं ड्रम असतं त्याच्यात हा, तुम्ही बनवू शकता. कमी हवं तर कमी बनवा. 5 लिटरच्या किती येतं ना? एक आता 50 लिटर. ड्रम आहे ना. 50. हा, 50 लिटर बनवलं तर बरोबर आहे. पाव किलो तुम्हाला हे कल्चर आणि पाव किलो तुम्हाला हे लागणार. त्याच्यामध्ये अर्धा किलो तुम्ही ताक घालू शकता. कमी कमी तुम्ही 100 लिटरमध्ये हा बरोबर आहे. आम्ही आता कसं सगळ्यांना पुरा व्हावे. लहान ड्रमात आपल्याला लहान थोडं आता काय केलं, तरू आम्ही केलो गेला. मग तरवे आता सोडलं रे. हा, तर तसं चालतं. पाणी कमी असतं भाव्यात. आता तुम्हाला पंपान पाणी लावचं असत ना, तुमचं तर म्हणजे किती गुंठ्यात पेरलात तुम्ही? मोठी थाळी आहे. किती लागे ती गुंठे? मेन म्हणजे ह्यो अंदाज फाळी बिळ याच्यावर आपण काय समजायचं नाही. आपण विचारू शकतो किती गुंठ्यात पेरलात तुम्ही? काय अर्ध गुंठो, 4 एक मोठं कोपरा आधीचं. मोठी पाहिजे, 4 एक गुंठे, 4 गुंठ्यापेक्षा जास्त आहे. 1 गुंठा म्हणजे किती असतं? 4 गुंठे नाही. मोठं कोण एकदम मोठं त्याच्यावर पाणी त्याच्याबरोबरचं तरू पेरतो. तुम्ही पंपान हे केलं ना, पंपाचं पाणी सोडलं मोठं ना, तर एकदम 4 गुंठे घालायचं नाही. 2-2.5 गुंठ्याचं हवे. 2.5 गुंठ्याचा. पंप बरोबर. हो, हे 2.5 गुंठेचं आहे. 2.5 गुंठ्याचा. पाणी नुसतं नाही, तुम्ही 50 लिटर घालू लागते का? 50 लिटर घाला. पाण्याबरोबरच सोडा तुम्ही. हा, अरे तरव्या की लावणी केल्यार. लावणी सोडायचा. पडणावर सोडा तुम्ही. पडणावर सोडलात ना, पाऊस कमी होईल आणि कोपऱ्यात पाणी पण कमी होईल. दुसऱ्या जे कोपऱ्यात शेती चांगली जाईल ना. हे आपलं होतात. आपण खत वरच्या मारल्यावर कोपऱ्यात भरून ठेवायची आणि खालची पडला करायची आणि मग आता पाणी सोडताना त्याच्यात वरच्यात हा, असं पाणी घालवून नंतर तुम्ही हे सोडू शकता. जीवामृत पेक्षा ह्या भरा ना. जीवामृत पेक्षा ह्या भरा. हा, जो बेस्ट हा. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही चिखल करताना, जर ऐकताय, जेव्हा तुम्ही ट्रॅक्टरने तुम्ही हे करून चिखल करताला, त्याच्यावर तुम्ही सोडला तर एकदम बेस्ट हा. पाणी जाऊ शकणार नाही ना.